हाँ? हम बाप है तुम्हारे, तुम बेटे हो हमारे, हमसे डरा करो, हमसे डरा करो। हाँ? हम बाप है तुम्हारे, तुम बेटे हो हमारे, हमसे डरा करो, हमसे डरा करो। मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेममध्ये अँटीटायटस पाहिला तो कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या असे ट्रेंडिंग टॉपिकवरती टायटस एडिटिंगचे ट्युटोरियल मिळून जाईल। त्यासाठी फक्त तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राइब करायचे आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल म्हटलं आहे ते सर्व तुम्हाला आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता। ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचे। ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि तुमचा जो फोटो आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण इथून डेमोसाठी एक फोटो घेतलेला आहे, इथून त्या फोटोवरती क्लिक करू, इथून क्रिएटवरती क्लिक करायचे आणि इथून अशा प्रकारे येईल। त्याच्यानंतर हा जो ऑप्शन आहे वरती त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे आपल्या एक रेशोचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे आणि 9.16चा रेशो आहे त्यावरती सिलेक्ट करू, इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आपल्या आता काय करायचे, हा जो फोटो आहे तो आपल्या दोन बोटाने अशा प्रकारे थोडा वरती आणून अशा प्रकारे सेट करायचं। दोन बोटाने तुम्ही करायचं आहे। सेट झाल्यानंतर आपले आता काय करायचे, सिंपली तुम्हाला इथे ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे आणि ते साऊंडमध्ये जाऊन येथून म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे ना ह्या व्हिडिओचं सॉन्ग असेल तर ते तुम्ही यूज करू शकता, नाही तर आपण दिलेलं आहे ऑल मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथे सॉन्ग ॲड करायचे। तर आपण काय करूया, ते सॉन्ग इथे ॲड करूया। ॲड केल्यानंतर आपल्या आता काय करायचं, ही जी हा जो फोटो आहे ते सिंपली आपल्या सॉन्गच्या पर्यंत सेट करायचं अशा प्रकारे स्क्रोल करून ते येऊन आपण हा जो फोटो आहे तो इथून थोडा मोठा करूया आणि इथून परफेक्ट आपण कट करू, इथून अशा प्रकारे डिलीट करूया जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे तो सॉन्गच्या पुढचा फोटोचा। तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, सिंपली ते ओव्हरलेमध्ये जाऊन ते ॲड ओव्हरले आहे तो ऑप्शनवरती क्लिक करू, इथून तुम्हाला हे जे PNG आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे। तर ॲड केल्यानंतर तुम्ही ना हे परफेक्ट बसवू शकता अशा प्रकारे दोन बोटाने। तर हे बसल्यानंतर आपल्या सिंपली हे जे PNG आहे शेवटपर्यंत अशा प्रकारे सेट करायचे। सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचे। आता आपल्या ते सॉन्गमध्ये नाही जायचं, तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे जे सॉन्गची बीट आहे ते ऐकून आपल्याला फोटो कट करायचा आहे। तर आपण काय करूया, ते येऊया 4.4 सेकंदाच्या थोडं पुढं टिंबे त्याच्या मागं आणि इथे येऊन आपल्या त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे फोटो कट करायचा। आता थोडं पुढं यायचं आपल्याला, ते इथून तुम्ही सॉन्ग ऐकून सुद्धा आहे ना इथून म्हणजे जे आपलं सॉन्ग आहे त्यानुसार बीट क्रिएट करू शकता। पण जसं मी क्रिएट केली बीट तशा प्रकारे तुम्ही इथे जसं मी सांगतोय तशा प्रकारे कट करायचा फोटो तुमचा। तर आता आपण 6 सेकंदाचे ते होते, त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करू, इथून पहिला ऑप्शन त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तो आपण प्ले करून सिंपली आपण इथून एक बीट ऐकूया। ओके, तर आपली इथून एक बीट येते, तर म्हणजे कडव बदलतंय सॉन्गचं, तर इथून आपण एक बीट देऊया अशा प्रकारे, म्हणजे फोटो आहे तो कट करूया। तर अशा प्रकारे आपण 4 भाग फोटोचे करून घेऊया। 4 भाग फोटोचे केल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं, आता मी इथून ऑलरेडी इफेक्ट ॲड केलेले आहे, तुम्हाला दुसरा प्रोजेक्ट दाखवतो। तर आपला हा जो प्रोजेक्ट आहे पहिला इथे ओपन करून घेऊया। तर सिंपली तुम्हाला आता इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि पहिला इफेक्ट तुम्हाला हा ॲड करायचा आहे। तर सिंपली तुम्हाला हा इफेक्ट कुठे मिळून जाईल मी पहिले सांगतो। तर तुम्हाला इथे व्हिडिओच्या इफेक्टवर क्लिक करून थोडं आपल्या वेट करायचं आहे, ते नेटवर्क स्लो आहे, तर झालेलं आहे आपलं। तर आपल्याला आता तुम्हाला इथून व्हिडिओच्या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला हा जो इफेक्ट आहे पहिला तो इथे ट्रेंडिंगमध्ये ना खाली मिळून जाईल, इथे तुम्ही बघू शकाल नाईट क्लबमध्ये, सॉरी। तर थोडं स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट इथून ॲड करायचा आहे। येथे तुम्ही बघू शकाल की किती नंबरचा आपला, म्हणजे थोडं खाली स्क्रोल करून हा जो प्रो लिहिले तो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा, थोडं येथे देण्यात ठेवा तुम्ही आणि इथून ॲड करा अशा प्रकारे। ॲड केल्यानंतर आपण जो फोटो इथे कट केला आहे त्याच्या थोडं आपल्या मागे आणून अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे। जर कमी जास्त असेल तर ह्या लेअरवरती तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आपण इथून आणून येथे ठेवूया। ठेवल्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, हा जो फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट कसा करायचा आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इथे ॲडजस्टमध्ये जायचं आहे। सिंपली तुम्हाला इथे ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल, त्या फोटोवरती क्लिक करू, ॲडजस्ट ऑप्शनमध्ये जाऊन सॅच्युरेशनचा ऑप्शन आहे तो 0 करून द्यायचा, अशा प्रकारे -50 आहे ती करून द्यायचं, इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता हा जो इफेक्ट आहे तो तुम्ही इथे बघू शकाल की इथून अशा प्रकारे झूम होतोय आपला फोटो, तो इफेक्ट तुम्हाला कुठे मिळून जाईल, ही जी आपण लाईन आहे
म्हणजे फोटो कट केलाय ते इथे एक तुम्हाला ही पांढरी रेष दिसत असेल काय ती मला नाही माहीत, पण कट केलंय त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि एक इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल इथे, तो ॲड करायचा आहे. सिम्पली तुम्हाला इथून प्रो नाही तर ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये आलं थोडं स्क्रोल करायचं आहे आणि फुल इन हा एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला इथे. कॅमेराच्या ऑप्शनमध्ये वर सुद्धा इथे मिळून जाईल. तर कॅमेराच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे थोडं स्क्रोल करायचं आहे आणि हा जो फुल इनचा इफेक्ट आहे ते ॲड करायचा आहे आणि हे जी लाईन तुमची कमी असेल तर संपूर्ण न्यायची आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट लागून जाईल परफेक्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बॉडी इफेक्ट आहे तो देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथून ह्या बॉडी इफेक्टचा एक म्हणजे इफेक्ट इथून तुम्ही इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचा एक ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. तर तुम्हाला दाखवतो कुठं आहे इफेक्ट. तर सिम्पली तुम्हाला ना इथे थोडं अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. तर पहिल्यांदा आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आपल्याला थोडं असं स्क्रोल करायचं वरती आणि इथून बघूया आपण. ओके, तर ही जी ग्लोईंग लाईन आहे तिथे आपला हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल खाली तुम्हाला. ओके, तर खाली आपल्या शेवट खाली आहे इथे काय नाव आहे ती काय माहीत नाही, पण त्या इफेक्टवर क्लिक करून इथून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून ॲडजस्ट करायचं आपल्या पहिल्या त्या फोटो आहे जितक्या त्याच्या जिथून आपण फोटो कट केला आहे त्याच्या अलीकडेच आपल्याला सेट करायचा आहे. आता तुम्हाला हा जो 3 ॲनिमेशन आहे आपले फोटो जे आहेत तिरके होत आहेत मिरर सारखे म्हणजे इकडे तिकडे होत आहेत. तर ते तुम्हाला इफेक्ट काय ते करायचं आहे परफेक्ट देण्यासाठी तुम्हाला आहे ना जिथून आपण फोटो कट केला आहे तिथेच थांबायचे आणि आता तुम्हाला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आणि इथून तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो फक्त इफेक्ट कुठे मिळून जाईल ते. तर तुम्हाला स्प्लिटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथून 4 नंबरला आपला हा जो इफेक्ट आहे नाही 5 नंबरला इफेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा अशा प्रकारे. आणि जर तुमचा इथून जर फोटो नसेल नीट झाला सेट नसेल झाला म्हणजे मध्यभागी नसेल येत तर तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करून ही जी लाईन असेल ती तुमची खूप सारी मोठी असेल तर 0 करून द्यायची. 0 केल्यानंतर आपल्या काय करायचं ही ते अशा प्रकारे जर तुमचा फोटो होत असेल तर सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे वरची जी लाईन आहे त्याने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर ते आपला जो फोटो आहे तो 50वर सेट होत आहे ते तो आपण बरोबर चिन्हावरती क्लिक करू इथून आपण सेट करूया. अशा प्रकारे सेट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या हा जो ग्लिच इफेक्ट आहे ते एक द्यायचा आहे. ग्लिच इफेक्ट तुम्हाला इफेक्टमध्येच मिळून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये. तर सिम्पली तुम्हाला ग्लिचचा हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ग्लिचचा इफेक्ट ते मिळून जाईल. तर हा जो आहे हा इफेक्ट त्यावरती क्लिक करू इथून ॲड करू शकता. ओके, अशा प्रकारे. तर इथून आपण ॲड केलेला आहे इथून डिलीट करूया आणि हे जी लेंथ आपल्या शेवटपर्यंत ठेवायची. आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे म्हणजे इथून आपण दिलेला आहे तर हे 3 फोटोंना आपण इफेक्ट आहे ते कुठून दिलेले आहेत. तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला आहे ना सिम्पली स्क्रोल करायचे. अजून स्क्रोल केल्यानंतर इथून तुम्हाला हा एक इफेक्ट मिळून जाईल म्हणजे इथून थोडं ही जी फुलाची आहेत त्यामध्येच तुम्हाला हा इफेक्ट मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला आहे ना तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे. आणि इथून आपल्या पुन्हा त्याचं म्हणजे सेम प्रोसेस आपण 3 इफेक्ट तिथले दिलेले आहेत. परत आपल्या दुसऱ्या फोटोला तो इफेक्ट दुसरा दिला आहे आपण तर तो इफेक्ट तुम्हाला त्याच ऑप्शनमध्ये मिळून जाईल. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे झूम 1 तो इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली त्या इफेक्टवरती क्लिक करू इथून संपूर्ण लाईन न्यायची आहे त्याची आणि इथून ॲड करायचा आहे. आता हा जो शेवटचा इफेक्ट राहिलेला आहे फोटोला दिलेला आपण तो इफेक्ट पण कॉम्बोमध्येच आहे. तर सेम आपण तीच प्रोसेस करायची आणि इथून तुम्हाला आहे ना प्रोचे इफेक्ट संपल्यानंतर 4था इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिलेक्ट करू इथून ही जी लाईन आहे ती संपूर्ण न्यायची आणि हे इकडून पण संपूर्ण न्यायची अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि इथून 3 इफेक्ट आपण जे यूज केले आहेत त्याला आता जी लाईन तुम्हाला दाखवली ती संपूर्ण न्यायची आहे. आणि आता तुम्हाला समजलं असेल कोणते इफेक्ट कुठे लावायचे आहे. जर अजून पण नसेल समजलं तुम्हाला तर हा व्हिडिओ आहे तो तुम्ही पुन्हा बघा आणि परफेक्ट इफेक्ट लावून तुमचा जो टायटस आहे तो क्रिएट करा. तर आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो आपण टायटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती जी क्वालिटी आहे ती हाय अशी ठेवायची. सिम्पली हे जे बांधाचं चिन्ह आहे वरती त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो ही जी लाईन आहे ती 100 झाल्यानंतर इथे 100% झाल्यानंतर तुमचा जो हा व्हिडिओ आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आता तुम्हाला सर्व एडिटिंग समजली असेल तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बाय बाय जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.